उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडिला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव यद्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यौश्च हस्तचरणचरणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वंशी विभूषितकरा नवनीरदाभा, पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुन्दरमुखाधरविन्दनेन्द्रा. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनवेशयन्तम्. वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. महायोगपीठितटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय धातुमुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं. पांडुरंगा करो प्रथमा नमन, पांडुरंगा करो प्रथमा नमन. पांडुरंगा करो प्रथमा नमन.
दुसरे चरण संत लिया 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 चल जगू देता विचारो चंद्रकुमारी 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 प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजक प्रदिक प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केलिया स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण देची वंदो श्रीचरण श्रीगुरुचे हाते नमस्कारो नियता विठाला विठा उजळले भाग्याता अवघे चिंता वारली प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहोनी वश असणारे श्री संत तुकोबाराय यांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला असून अभंग असणार साधा सोपा सरळ साधूच्या दर्शनाचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे. विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा परिहार. सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ भागवत कथेचे प्रवक्ते असणारे श्री हरिभक्तपरायण सोपान महाराज ऐरवाडीकर यांच्या रसाळवाणीतून आपण असणारं कथा श्रवण करीत आहात. दुग्ध शर्करा योग महाराज ज्ञानेश्वरी पारायण आहे आणि व्यासपीठ चालक आपल्या गावातलेच आहेत लक्ष्मण महाराज आणि भागवत महाराज आहे का ना.
हा जो असणारा नियम आहे फार जुना आहे महाराज. पॉम्प्लेटवर बघितलं मी. किती वर्ष झाले बाबा? 56 वर्ष झाले आहे का नाही. जवळपास 46-47 वर्षापर्यंत मी बघितले. पण हे पहिला नियम बघायला बरं का, मजा जीवनातला. 47 पर्यंत बघितलं, 47 वर्षापर्यंत मोठ्या महाराजांचे नियम. पण फार जुना आहे महाराज तुमचा. 56 वर्ष 12 48 4 तप पूर्ण झाले आहे का नाही. आणि 5वं तप सुद्धा असणार जवळजवळ. हे नियम चालवणं एवढं सोपं नसते. अलग लक्षात. महाराजांनी असणार त्या ठिकाणी लावून दिलेला नियम सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, सर्वांच्या अथक परिश्रमानं, सर्वांच्या योगदानानं, सर्वांच्या सहकार्यानं, अगदी थाटामाटामध्ये असणारे 56 वर्ष तुम्ही या ठिकाणी परिपूर्ण करीत करीत प्रवास करीत करीत इथपर्यंत हा नियम आणलेला आहे. मी प्रस्तावना करतोय. मौलिक ज्ञानोबा राय हरिपाठामध्ये वर्णन करतात बाबा, ज्या ठिकाणी नियम असतो त्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्मा वास्तव्य करीत असतो. नित्य नियम नामी आहे का नाही. जुन्या काळामध्ये सप्त म्हणतच नव्हते. काय म्हणते ते बाबा? नियम म्हणायचे आहे का नाही. नियम असणार त्या ठिकाणी तुम्ही चालवलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला द्यावे तेवढे गावकऱ्यांना धन्यवाद कमी आहेत महाराज आहे का. पाहता पाहता याही वर्षी असणार 7 दिवस निघून गेले. 7वा दिवस आणि 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं, पंच कमिटीच्या वतीनं माझ्याकडे ज्यांच्या माध्यमातून आली असे असणारे आपल्याच गावचे श्री हरिभक्त परायण त्र्यंबक महाराज. फोन आला हनुमान महाराजाच्या फोनवरून आहे का नाही. महाराजांनी असणार त्या ठिकाणी सांगितलं. म्हणले महाराज. म्हणलं काय? म्हणले काय नाही, तुमचा 1 सप्त्यात दिवस घालायचा. असं नाही म्हणले ते. काय म्हणले सांगा कितवा. म्या म्हणलं सप्ताह किती दिवसाचा आहे ते सांगा आधी. कारण 10च्या पुढे म्हणल्यावर मग मी विचार केला असता 10 दिवसाचा. पण आपला सप्ताह 9 दिवसाचा आहे का ना. मग म्या म्हणलं काय हरकत नाही, 7वा दिवस आहे. 7व्या दिवसाची ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला असणार आलेली आहे. या सेवेकरता उपस्थित सर्व असणारं गायकवृंद, वादकवृंद, उत्कृष्ट अशा प्रकारचे गायक आहेत महाराज. उत्कृष्ट वादक आहेत, ज्यांनी आताच ज्यांच्या मुखातून तुम्ही सुंदर अशा प्रकारची चाल ऐकली असे असणारे श्री हरिभक्त परायण आमचे अलंकापूर निवासी. काय नाव? सूर्यभान महाराज. वा आहे का नाही. सुंदर अशा प्रकारची चाल त्यांनी गायली सूर्यभान महाराज. त्यांच्या अलीकडून असणारं फार भजन भीष्म आमचे जुने हे का नाही. काय महाराज ना महाराजांचं नाव? तेच पहिलं सूर्यभान महाराज अलीकडे आहेत का? बरं पलीकडे राजीव महाराज हे का नाही. अलंकापूर सातेगाव. वा हे का नाही. सातेगावचे. त्यांच्या अलीकडून श्री हरिभक्त परायण तुकाराम महाराज. वा पिंपळगाव. त्यांच्या अलीकडून आमच्या सोबतच आलेले उत्कृष्ट रामायणाचार्य आमचे परममित्र श्री हरिभक्त परायण दत्ता महाराज खांबेगावकर. त्यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली. त्याला सुद्धा धन्यवाद. श्री हरिभक्त परायण बनसोडे महाराज. वा त्यांच्या पलीकडून रमेश महाराज. त्यांच्या पलीकडून बाबा आहे का नाही. त्यांच्या पलीकडून आता सगळे. आणि इकडून आबा. वा सगळे आमचे असणारे त्या ठिकाणी बालगोपाल मंडळी. वारकरी शिक्षण संस्थेतले आहेत का बाबा? कोणती वारकरी शिक्षण संस्था? ओंकारनाथ वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी. त्याच्याकरता टाळ्या वाजवा महाराज एकदा त्या विद्यार्थ्याकरता ऐका. आणि विशेषतः आम्हाला सगळ्याला वाजवण्याकरता जे उपस्थित आहेत त्यांचं नाव श्री हरिभक्त परायण गोपाळ महाराज. आमच्यासोबत आलेले वैभव महाराज. आणि ऐका ना, आज जो फुकटगावमध्ये जो कार्यक्रम गेल्या 7 दिवसापासून चाललेला आहे का नाही, तो संपूर्ण कार्यक्रम मीडियावरती असणार चालला आहे महाराज. हा कार्यक्रम तुम्ही आज 10 वर्षानं, 20 वर्षानं, 50 वर्षानं जरी बघायचा म्हणलं तरी पण तुम्ही बघू शकता. कशाच्या माध्यमातून? आमचे हरिभक्त परायण हनुमान महाराज ऐका ना. ऐका ना, आज मीडियाचा जमाना आहे. लोक खूप पुढे गेले. पण बघा त्या यूट्यूबवर तुम्ही जर बघितलं, कोणी बी असणार त्या ठिकाणी व्हिडिओ करायला बाबा ऐका ना. पण बाकीचे व्हिडिओ असणार त्या ठिकाणी मला सांगायचं नाही. पण स्वतः जे असणारे आपल्या धर्म संस्कृतीचे जे व्हिडिओ काही चॅनलवरती तुम्हाला असणारं बघायला भेटतील. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतात ते असणारे आमचे सिस्टीमवाले दादा, त्याला सुद्धा धन्यवाद देतो. विठाला विठाला. अगदी वेळ आपल्याकडं कमी राहिलेली आहे आणि कमी वेळेमध्ये असणार आपल्याला. तर गाडी किती जरी उशिरा सुटली बाबा, जेणेकरी बाबा गाडी किती जरी उशिरा सुटली तरी पण पोहोचणार टाईमाला आहे. तिची असणार काळजी करायची नाही. अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. सुंदर अभंग आहे आणि सर्वांच्या परिचयातला आहे. लय अवघड अभंग घेतले तर काय कशाला घ्यायचा होय महाराज.
अभंग अवघड नसतंच, पण आपल्या कमीत कमी कानपाट असावा असा अभंग बाबाला म्हणलं हे का नाही, सोपा अभंग असणार त्या ठिकाणी. बघा सर्वांना सहजरित्या असणार त्या ठिकाणी, भावार्थ कळेल असा अभंग आहे. उजळले भाग्य आता अवघी चिंता कशामुळं, संत दर्शनी हा पद्मनाभ. देव जर जोडल्या जातो साधूच्या दर्शनाला, ऐका नाही, जोडलेला देव संपुष्ट हे, आणि तो असणारा देव जर आम्हाला सापडलाय पहिलाच ठेवाय, तुका म्हणे होता ठेवा, आणि तो या भावा सापडला. झालं कीर्तन विठाला विठाला. ऐका ना दादा, सध्या कलियुग आहे. कलियुगामध्ये प्रत्येक माणूस असणार त्या ठिकाणी जे जन्माला आलेला आहे, जन्माला आल्याच्या नंतर इथं खटापटा चाललेल्या आहेत महाराज. प्रत्येक रात्रीचा दिवस हाडाची काळ, रक्ताचं पाणी, मासाचा चिखल चाललेला आहे. कशा करता? कमी कष्ट आहेत का तुमचे आमचे? खरं सांगा बाबा, आहेत का कमी कष्ट? प्रत्येक माणूस असणार कष्ट करायला लागलेला आहे. कशा करता? काही ना काहीतरी त्याला प्राप्त करायचं. पण ऐका, इथं ज्या वेळेला असणार आपल्याला काही जर प्राप्त करायचं असेल तर कष्ट हे करावंच लागतील. बिगर कष्टाचं कोणाच्या बापाला काही इथं मिळणार नाही. हे बघा, मी दोन मुद्दे तुमच्या समोर मांडील. परमार्थ असू द्या किंवा असणारा प्रपंच असू द्या. प्रपंचात जर तुम्हाला काही प्राप्त करायचं असेल तर या ठिकाणी कष्टच करावं लागतील. आणि परमार्थामध्ये जरी काही प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल बाबा? कष्टच करावं लागतील. बिगर कष्टाचं कोणालाही काही सुद्धा मिळणार. प्रपंच, आपल्या प्रपंचातलं उदाहरण घ्या तुम्ही. इतके कष्ट केले, बरं मला सांगा, निश्चित कष्ट केल्याच्या नंतर सगळं काही मिळतंय का बाबा? कष्ट कोण करीत नाही. प्रत्येक माणूस कष्ट करायला लागलेला आहे, पण प्रत्येकाला त्या कष्टाचं फळ सारखं मिळतंय का? नाही मिळत बाबा. का मिळत नाही? कष्ट प्रत्येकाचे सारखे आहेत, पण त्याचं असणार ज्या वेळेला फळ मिळतंय त्यावेळेला ते फळ भिन्न भिन्न मिळायला लागलेलं. याच्या पाठीमागं कारण आहे. निश्चित कष्ट करून चालणार नाही. त्या कष्टाला कशाची तरी जोड असली पाहिजे. कशाची जोड असली पाहिजे? ऐका ना, त्या कष्टाला, त्या प्रयत्नाला जोड लागती दादा प्रारब्धाची. संसारामध्ये जर असणारा प्रयत्न करून माणसाला काही गोष्टी प्राप्त होत नसतील, समजायचं कुठं नाही तर कुठंतरी आपलं काय प्रारब्ध कमी पडायला लागलेलं आहे. मग संसार करीत असताना प्रारब्धाची अत्यंत गरज आहे. आणि प्रारब्ध जर अनुकूल नसेल तर मग तुम्ही म्हणतात महाराज काय त्यानं असणार सोनं जरी हातात धरलं तरी काय होतंय. आणि ज्या वेळेला एखाद्याचं प्रारब्ध जर अनुकूल असेल, चांगला असेल, तर त्यानं माती जरी हातात धरली तरी काय होतंय दादा? सोनं होतं. खेळ कशाचा आहे? सगळा प्रारब्धाचा. ज्ञानोबराय म्हणतात, अदृष्ट झाली या उदासू, आहे का नाही, आणि पालटे श्रीमंतीचा विलासू. हे बघा, भाग्य जर असणार त्या ठिकाणी आपल्याच बाजूनं नसेल तर आपलं असणार त्या ठिकाणी माती जरी, आपलं सोनं जरी हातात धरलं तर माती झाल्याशिवाय राहणार नाही. मग प्रपंच करीत असताना प्रयत्नाला म्हणजे कष्टाला जोड सांगितलेली आहे प्रारब्धाची. याच्यावर कितीतरी उदाहरणं देता येतील. जर आपलं प्रारब्ध, हे बघा, ज्या वेळेला वडिलाच्या हातात जमीन होती, सगळी जमीन सारखी पिकायची, पण ज्या वेळेला दोन भाऊ असणार विभक्त निघाली, जमीन तीच आहे, पेरणी एकाच दिवशी केलेली आहे, खत बियाण सगळं एकच वापरलं, पण ज्या टायमाला सुगीची वेळ आली त्यावेळेला एकाला 25 पोती झाली आणि एकाला 8च पोती झाली. काऊन हो? प्रारब्ध. ऐका ना, प्रपंच असणार करीत असताना प्रयत्नाला जोड सांगितलेली आहे प्रारब्धाची. आता या परमार्थात सुद्धा तेच आहे. परमार्थामध्ये ज्या वेळेला व्यक्ती कष्ट करीत असणार जातो, प्रयत्न करीत जातो की मला असणार साध्य झालं पाहिजे. निस्त्य कष्ट करून जमणार नाही बाबा. ऐका ना, निस्त्या कष्टाने होणार नाही. ऐका, 12 वर्ष पकवाज वाजवला महाराज, पण प्रारब्ध कुठंतरी कमी पडलं. बाबा जमलं का हो? का नाही जमलं? कारण प्रयत्न भरपूर केले. महाराजांनी कोणी सांगितले बरं, है का नाही? हा, संपत्ती पैसे घर रे गे, है का नाही? भाग्य लागत आहे. आता ते आपल्याला पुढे याच आहे. मग अशी गोष्ट सांगितली तुम्ही, ज्या वेळेला असणार परमार्थ करीत असताना, परमार्थ करीत आपण गेलोत ना, तर गेल्याच्या नंतर तिथं असणारा सेवाभाव लागतो, आणि सेवाभाव झाल्याच्या नंतर साधूची असणार त्या ठिकाणी भेट होते, आणि साधूची एकदा कृपा झाली रे झाली, मग आपण ज्या परमार्थामध्ये चाललेलो आहेत ना, तो परमार्थ सफल झाल्याशिवाय राहत नाही. निष्ठा प्रयत्नानं परमार्थ सुद्धा सफल होणार.
याच्यामध्ये एकच कृपा नाही, 4 कृपा लागत असतात. परमार्थ सफल करण्याकरता 4 कृपा आहेत. कोणत्या कोणत्या आहेत ऐका. एक, देवाची कृपा होणं अत्यंत गरजेचं आहे, ती आपल्यावर झालेली आहे. का? ज्या अर्थी तुम्हाला आम्हाला हा नरदेह मिळाला नाही एवढा सुंदर, त्या अर्थी भगवंतानं तुमच्या आमच्यावर कृपा केली महाराज. ऐका, देवाची कृपा, दुसरी शास्त्राची कृपा, तिसरी संताची कृपा आणि चौथी अंतकरण कृपा. ज्या दिवशी या 4 कृपा झाल्या रे झाल्या की आपण जन्माला आलेलं सार्थकच झालं. विठाला विठ्ठल. बाकीच्या कृपा सहजरित्या होतील, अंतकरण कृपा आहे. शास्त्र कृपा तुम्ही असणार वाचून करू शकता, शास्त्राचा ध्यास धरला ना शास्त्र कृपा होईल. पण सर्व कृपेमध्ये जर अवघड कोणती कृपा असेल तर ती कृपा म्हणजे साधूची आहे. संताची कृपा झाली रे झाली की कार्य होतंय, पण साधू असणार त्या ठिकाणी भेटणं फार अवघड आहे बाबा. ऐका ना, जीवनामध्ये सगळं मिळेल तुम्हाला, पण साधूची कृपा होण्याकरता अगोदर साधूची भेट होणं गरजेचं आहे. पण साधू एवढ्या सहजासहजी भेटत नाही. चंद्र अमृत सुखे सेववीना, चंद्र अमृत सुखे सेववीना, सागर तरवेला, सुंदर प्रमाण दिलं महाराजांना. महाराज चंद्रामृत सुखी शिववेल, आस्ता जाता रवी धरवेल, बाई हे हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल, आईसे कैसे याने भेटतील. अजबात नाही बाबा, चंद्रावरती जाता येईल म्हणले गेले लोक, ऐक नाही, समुद्र तरुण जाता येईल गेले लोक बाबा, पण साधूची भेट होणं अत्यंत दुर्मिळ सांगितलेलं आहे, ऐक नाही. तात मेले पुण्य मात मेले सोत भ्रात मेले युवती सुखदाई, राज मिले गज राज मिले सब साज मिले मनोवांछित पाई, लोक मिले सूर्य लोक मिले विधी लोक मिले आखिर वैकुंठ जाई, कहे चरपट दास निरंजन सब कुछ मिले पर संत समागम दुर्लभ भाई. सगळ्यात अवघड जर काय असेल, लोक मिले सूर्य लोक मिले विधी लोक मिले आखिर वैकुंठ जाई, वैकुंठाला सुद्धा जाता येईल. पण बाबा साधूची भेट होणं अत्यंत दुर्मिळ आहे, ऐक नाही, बहु अवघड आहे. संत भेटी एवढं सोपं नाही, ऐका ना. पण संताची भेट जर एकदा जीवनात झाली रे झाली, संत कृपा झाली, इमारत पळा, इमारत पळा, इमारत पळा, इमारत पळा, संत कृपा झाली, इमारत पळाली, इमारत पळाली, इमारत पळाली, कृपा झाली, इमारत पळाली, इमारत पळाली, इमारत साधूची कृपा झाली की इमारत फळाला येते. संसारिक इमारत नाही, कोणती? परमार्थाची इमारत. आणि ऐका ना, आपला जो भाग आहे ना,
या संपूर्ण आपल्या भागावरती साधूची कृपा आहे महाराज. कोणाची? मोठ्या महाराजांची कृपा आहे का नाही? सर्व असणारा हा जो भाग आहे कृपा झालेली आहे म्हणून तर असणार हे सर्व काही व्हायला लागलेलं आहे. तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहेत दादा. ऐका ना, आपण एवढे भाग्यवान आहेत की तुम्हाला पहिलं भाग्य आहे आपला हा नरदेह मिळाला आहे का नाही, आणि पुन्हा हा नरदेह या भारतात मिळालेला आहे. खरं जर पाहिलं तर हे दुसरं भाग्य. भरतखंडे नरदेह प्राप्ती आणि येतो परम भाग्याची. हा, साधं भाग्य नाही भारतामध्ये जन्म मिळणं. कारण भारत भूमी म्हणजे सामान्य भूमी नाही. हे बघा, भारतासारखा देश नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री मंत्रासारखा मंत्र नाही, आणि आई वडिलासारखं दुसरं दैवत नाही. कोणीतरी गायलेलं आहे महाराज. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. भारताचं वर्णन आहे कारण पवित्र ते कुळ पावना तो देश, पवित्र ते कुळ पावना तो देश, पवित्र ते कुळ पावना तो देश, पवित्र ते कुळ पावना तो देश. बाकीच्या सर्व देशांना असणार त्या ठिकाणी बघा तुम्ही संबोधन काय दिलेलं आहे वेगवेगळं असेल, पण भारत देश फक्त माता हा शब्द जर कोण्या देशाला असेल तर भारत माता की जय म्हणल्याच्या नंतर अंगावर शहरा उभा राहते महाराज. अलग लक्षात का? कारण या भारतामध्ये जे घडलेलं आहे ना ते इतरत्र देशात नाही. सर्व देवानं जेवढे काही अवतार घेतले असते भारतात घेतले बाबा, आणि देवानं अवतार घेतले सर्व साधू संत जे अवताराला आलेले आहेत ते या भारतामध्ये आलेले आहेत. आहे का नाही? या भारतामध्ये साधू कुठेही अवताराला येत नाहीत महाराजांना म्हणलेलं प्रमाण. आहे का नाही? कुठे येते तर बाबा पवित्र ते कुळ पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास. साधू संताच्या पादस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ही. ऐका ना, आणि त्या भूमीत तुम्हाला आम्हाला जन्म मिळाला आहे, आणि तेही संत अगोदर येऊन गेले आणि नंतर आम्हाला जन्म मिळाला. हे विशेष आहे बरं का. बारीक आहे का? बारीक आहे का? बारीक काय? अगोदर संतांचा अवतार झाला आणि नंतर आम्ही जन्माला आलो, हे आमचं भाग्य आहे. नाहीतर आम्ही जर साधू संतांच्या अगोदर जर जन्माला आलो असतो तर हे आम्हाला काही कळालं नसतं. काय कळालं असतं महाराज? काही कळालं नसतं. ऐका बघा, आजपासून पाठीमागं 750 वर्षापूर्वीचा कालावधी ज्ञान सगळं होतं, पण कसं होतं? गुपित होतं. रामायण होतं का नाही महाराज? होतं, पण कसं होतं? 100 कोटी श्लोक आहेत रामायणाचे. किती? शतकोटी आहे का नाही? 100 कोटी होते, पण श्लोक होते. श्लोक मराठीत होते का बाबा? नाही. आहे का नाही? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुसा महापातक नाशनम. हे का नाही? आता रामायण पुन्हा ते सोपं केलं. रामायण आणखीन अलीकडं आणलं एकाच श्लोकामध्ये. आदो रामो तपोवनादिगमनम हत्वा मृगकांचनम वैदेही हरणम जटायुतरणम सुग्रीव संभाषणम वालिनीतरणम समुद्रतरणम लंकापुरी दहनम तत्पश्चात रावण कुंभकर्ण हननम येतब्दि रामायणम. आता माझा विषय नाही ते, माझा भागवत विषय. रामायणाचार्य मंडळी इथं बसलेले आहेत महाराज सगळे एकापेक्षा एक. विठाला विठाला. मुद्दा एकच सांगायचा आहे. काय? रामायण होतं, पण कसं होतं? उच्च कोटीच्या भाषेत होतं महाराज, आणि ती संस्कृत भाषा आहे, ती सगळ्याला पेलवणारी नाही. येते का? आजही मराठी असल्यामुळं आपल्याला सहज सर्वांना अर्थ लागतो. संस्कृतचा अर्थ ज्यांनी शिकलंय ना त्याला लागेल, आहे का नाही? पण सर्वसामान्य माणसाला संस्कृतचा अर्थ लागू शकत नाही. मर्कटस्य स्वरापानम तत्र व्रचकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यदवा तद्वा भविष्यती. आलं लक्षात? ज्यांनी शिकलेलं आहे त्यांच्या लक्षात आलं असेल दादा. ऐका ना, पण सर्वसामान्य माणसाला असणारं न पेलवणारी भाषा आहे. ऐका ना, गीतेतला श्लोक घ्या. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमशन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सर्वांना पेलवणारं नाही. ऐका ना, पण याच्यावर आमच्या ज्ञानोपरायानं टीका केली आणि अशा सुंदर ओव्या बनवल्या महाराज. कीर्तनाचे नि नटनाचे
नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, तेथे नामचे नाही पापाचे. कीर्तन हे नाम घोष निर्लज करीती हरीचे दास, सकळ ओथंबले रास तुटतील पाश भावाचे. ऐका ना, एक एक ओवी आहे महाराज. आईसे माझे चिनी नाम घोषे, नाही शिकरीती विश्वाची दुःखे. अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरली. ज्ञानोबराय ऐका नाही, काही माणसं म्हणले महाराज आम्हाला हेही कळालं नाही, तो कोबराय अवताराला आली आणि त्याच्यापेक्षा सोपं केलं. जळतील पावे कोणाच्या पाठ नाही अभंग सांगा बरं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, तेच अर्थ आहे सततम कीर्तयंतो माम. इतकं सोपं केलं त्या साधू संतांनी महाराज. मग त्यांची जर भेट आपल्या जीवनात जर झाली तर खरं सांगा आपल्याला काय कमतरता राहणार आहे. तुकोबाराय म्हणले बाबा ऐका, त्या साधूचं असणार त्या ठिकाणी भेट झाली मला, आणि आज असणार माझं खऱ्या अर्थानं भाग्य उजळलं. अभंगाचं उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघी तावारली, अवघी तावारली, वारली तावारली, संत दर्शन अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये वर्णन केले काय? उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. कारण प्रत्येक माणसाला कशाची नाही तर कशाची तरी चिंता आहे. बघा इथं बसलेले आहेत ना सगळेजण. असा माणूस तुम्हाला शोधून सापडणार नाही की तो चिंता रहित असेल म्हणून, आहे का बाबा? हे बघा, चिंतेचा विषय भिन्न भिन्न असेल, मला नाही म्हणायचं नाही. प्रत्येकाला चिंता वेगवेगळी असेल. कोणाला आईची चिंता, कोणाला वडिलाची चिंता, कोणाला खाण्यापिण्याची चिंता, कोणाला असणार तरी वेगवेगळ्या चिंता असतात. पण चिंता प्रत्येकाला आहे. ऐका ना, तुम्ही आम्ही प्रापंचिक आहेत, प्रापंचिकाला चिंता असणं साहजिक आहे.
पारमार्थिक माणसाला कशाची चिंता असणार, पण त्याला सुद्धा चिंता आहे महाराज कशाची. तुकोबाराय म्हणले महाराज काय मला घरची कोणाची चिंता नाही, कोणाची आईची चिंता नाही, माता मेली मज देखता ऐका नाही, बाप मेला न कळता संसाराची चिंता. मग तू का म्हणे चिंता वाटे आणि कोण भेटे सांगे सा. कोणाविषयी? संसाराविषयी नाही, संसाराविषयी सांगणारा नाही पाहिजे. मग मला असणार चिंता एकच आहे, मला भगवंताविषयी, देवाच्या भेटीविषयी, देव प्राप्त करण्याविषयी कोणीतरी भेटावा ही चिंता वाटते. संसारिक ह्या चिंता बाकीच्या आपल्याला कोणाला. माझ्या पाप्यात लग्नच होईन झालंय, मा काय करू, झालं इकून तिकून, त्याला लेकरू बाळ होईन पुन्हा, लेकरू बाळ झालं त्याला काचा ठोची बारी. अरे चिंताच आहे ना महाराज, ह्या काय सगळ्या चिंता आहेत महाराज, सगळ्या चिंता. ऐका ना, आज ती जी स्थिती आपल्यावरती आलेली आहे ही स्थिती आपण आपल्याने आणलेली आहे, बाकी नाही का. आता लेकरच भेटायला तयार नाहीत महाराज, मुली का, तिचे असणारं प्रमाण कमी. कोणा केलंय, कोण केलेलं प्रमाण, हे जे असणार त्या ठिकाणी पाप आहे कोण केलं. बघा मी एवढे ग्रंथ वाचले दादा, मला काही काही असणार बरेचसे पाप आहेत, त्या पापाला प्रायश्चित सांगितलं, म्हणजे मांजर मारली मग काय होईल. पण ऐका ना आई, यांच्याकडून असणार भ्रूण हत्या घडलेली ना, आज पाठीमाग असणार त्या ठिकाणी घडली, घडू दे आता हरकत नाही, पण इथून पुढे असणार ते घडू नये आपल्याकडून. हे बघा वेळ प्रत्येकाची येत असते, वेळ ही बदलत असते. एक काळ होता काय, त्या काळामध्ये मुलीच्या वडिलांनी असणार डोक्याचा फेटा काढायचा बाबा आणि मुलाच्या वडिलाच्या पायावरती ठेवायचा आणि पदर पसरायचा. काय पाहुणेराव, हो पाहुणेराव, घ्या लेकराला पदरात. होते का नाही दिवस, खरं सांगा होते का नाही. पण आता दिवस बदलले का नाही. हे बघा वेळ प्रत्येकाची बदलत असते, कधी कोणाला किंमत येईन काही सांगता येत. तिथे तोंडाला लावायचं मास्क होतं ना, मास्क कोणाला माहीत होतं का. पण कोरोनाच्या काळात सगळ्याला माहीत झालं का नाही. हे बघा वेळ आहे. ऐका ना आई, सूर्य असणार त्या ठिकाणी सकाळून या दिशेला जरी असला तरी पण सायंकाळच्या वेळेला असणार या दिशेला जात असतो. झाडाची सावली इकून असते, इकून होत असते. दिवस बदलत असते. जे माणसं दुःखात आहेत ना त्यानं थोडी दम काढीत जा, दुःखातले दिवस निघून जाणार आहेत. आणि जे सुखात आहेत ना ते बी असे पंजाव येऊ नका. काऊन, कारण ते बी दिवस तशी राहतील म्हणून सांगता येईल. अजिबात नाही. वेळ असणार त्या ठिकाणी प्रत्येकाची बदलत असते, म्हणून आलेल्या वेळेला सामोरे जायचं असणार त्या ठिकाणी ठेवा दादा. कारण आपली जर वेळ चांगली असेल ना, थोडीशी दम काढा, ती बी वेळ बदलणार आहे आणि दुःखातली वेळ सुद्धा निघून जाणार आहे. म्हणून सबर तो कर बंदे, ये दिन भी निकल जाएंगे. हसत असतील लोक तर हसू द्या, हसी उडाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. म्हणून भक्त असणार त्या ठिकाणी सबर, थोडा असणार दम काढला पाहिजे. बदलले का नाही दिवस आज बाबा, आहे का नाही. आता एक पहिल्या काळामध्ये मुलीचे वडील म्हणायचे, बाबा काय एवढं फिरतात तुम्ही, आमच्या मुला करता, आमच्या मुली करता, आमच्या मुली करता एखादा मुलगा बघा. पण आज काय, आमच्या मुला करता एखादी मुलगी बघा. दिवस बदलले का नाही, आहे का ना. मुलीची आईचं तर असणारं विचारूच नका महाराज. परवा दिवशी कीर्तनाला गेलं तर तिकडे उमरखेडला जाता जाता सहज असणार एक आजी भेटली, मला म्हणली वागा लय फिरवतोस, आहे का नाही. एक काम कर ना, काय महिनात असणार तिचं लग्न करायचंय, एक काम कर तिच्या करता एखादा चांगला मुलगा बघ ना. तर मी म्हणलं पहिलं गिराईक आहे मुलीचं लग्न आणि महाराज तू ठेपा बघ. मी म्हणलं काय हरकत नाही आजी, पण एक काम कर, काय नेमका मुलगा कसा पाहिजे ते सांगते. म्हणली काय नाही, ह्या पाय मुलगा कुठंतरी नोकरीला असावा, कमीत कमी एक मजली का होईना पण चांगलं घर बांधलेला असावा, 4-5 एकर जमीन असावा, आणि सगळ्यात महत्वाचा मोठा प्रश्न म्हणजे त्या मुलाला आई आणि वडील दोन्ही नसावा. महाराज मी रोजचे 2-3 गावं फिरणारा माणूस, 8 दिवसाच्या नंतर पुन्हा त्याच भागात कीर्तन, मुद्दाम गाडी करी गेलो तिथं. मी म्हणलं आजी काय मी असणार त्या ठिकाणी नवरदेव बघितलाय. म्हणली कसं काय स्थळ. मी म्हणलं पोरगा नंबर 1 आहे, 80,000 रुपये पगार आहे, जिल्हा परिषदवर शिकवायला आहे. तू 5 एकर म्हणली होती, 16 एकर जमीन आहे, 3 मजली घर बांधलेलं आहे. माय म्हणली काय हो द्या गाड्या, लग्न म्हणले तर चांगलं करून देते, फक्त एकच काम कर. काय हे स्थळ मी म्हणलं जातच नाही, फक्त त्या पोराचं एकच म्हणणं. ती म्हणली काही मागू दे, फटफटी मागितली तरी देते. मी म्हणलं ते ऐकून तर घे. नाही नाही म्हणली काहीच नाही. मी म्हणलं ऐक तर खरी त्याचं म्हणणं काय. तर म्हणजे काय म्हणलं. मी म्हणलं त्या पोराचं म्हणणं हे
मुलगी थोडीफार कमी जास्त शिकलेली असली तरी हरकत नाही, आहे का नाही? दिसायला थोडीफार कमी जास्त असली तरी हरकत नाही. फक्त एकच म्हणणं आहे त्या पोराचं, त्या मुलीला बी आई बी आणि वडील दोन्ही नसावा. मला म्हणले तसं कसं जमू? म्हणलं तो जमू दे, म्हणजे आपलं जमते. ऐका ना, विषय ते नाही दादा, ऐका, एकच विषय आहे. आपण केलेलं असणार त्या ठिकाणी. हे बघा, आपण केलेलं कर्म आपल्यालाच भोगण्याकरता येत असतंय. केलं कर्म झालं त्याची आपण केलेलं कर्म आपल्या भोगण्याकरता येणार आहे. अलग लक्षात, म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे, आहे का नाही? चिंता प्रत्येकाला आहे. ती चिंता माझी आज जी होती, आपली चिंता प्रापंचिक आहे. तुकोबराय म्हणतात, मला असणार एकच चिंता होती की कधी मला असणार त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होईल, आणि तो दिवस उजाडला. आज माझं ते भाग्य उदयाला आलं. महाराज, ही चिंता तुमची नेमकी गेली कशामुळे याचं वर्णन सांगितलंय अभंगाच्या दुसऱ्याच्या.
एकदा टाळी वाजवा महाराज यांच्याकरता. ऐका नाही, सुंदर असणार त्या ठिकाणी गायक आहेत, सुंदर वादक आहेत महाराज. खरं जर पाहिलं ना आपल्याला बरं वाटतंय महाराज, काय छान म्हणायलेत. पण ऐका ना, याच्याकरता खूप समर्पण केलेलं आहे महाराज. गायक मंडळी, वादक मंडळी यांनी खूप समर्पण केलेलं असते. त्यावेळेला असणारं कुठं हे प्राप्त झालेलं असते. विठाला विठाला. हा जो लाभ मला कशामुळं प्राप्त झाला असेल तर केवळ साधूच्या दर्शनामुळं. ऐका ना, संताच्या दर्शनामध्ये एवढी ताकद आहे दादा. देवाकडं जर जायचं असेल, देवापर्यंत जर पोहोचायचं असेल तर साधूचं दर्शन घ्यावं लागते. त्याच्या बिगर प्राप्ती नाही. हरी प्राप्तीशी उपाय आणि धरावे संताशिवाय प्राप्ती नाही. ऐशी वेद देती ग्वाही. साधूशिवाय देवाची प्राप्तता होत नाही. याकरता साधूच्या दर्शनाला हे बघा, जीवनामध्ये काय परिवर्तन होईल साधूचं दर्शन घडल्याच्या नंतर सांगता येत नाही. पण साधू ओळखण्याकरता साधूच व्हावं लागते. तो का म्हणे अंगी अंतरीच महिमान येईल कळो. बाकीच्यांना हे बघा, साधूचं कारण दिसणं आपल्यासारखंच आहे. संत नवती जगा मानसाच्या, आहे का नाही, समुद्र नदी नदी पैगा पाषाण म्हणून. साधू दिसायला सामान्य आहेत कारण त्यांची अवस्था तशी. पिशेपण मिरवी, हा, दिसायला आपल्यासारखेच आहेत ते. पण कोणाच साधू असते सांगता येत नाही. म्हणून माणसानं कोणाच्या बी पाया पडलं पाहिजे. अलग लक्ष. ऐका ना, हे बघा, ज्या टायमाला आपण असणारं कोणाचं दर्शन घेण्याकरता जाऊ ना, तुमचा 12 वर्षाचा असणारा दुश्मन तुमच्या समोर असू द्या आणि तुम्ही त्याच्या पाया पडा, इमानदारीनं सांगतो त्याच्या मुखातून तुमच्याविषयी आशीर्वादच निघते. काय निघ? आशीर्वाद निघते ना, आशीर्वाद. म्हणून तर आमच्या पंढरपूरची परंपरा आहे महाराज, पाया पडे ज. अलग लक्षात. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे. कारण पाया एकमेकाच्या पडणं म्हणजे नम्रता आहे आणि परमार्थ नम्रतेचा आहे. नम्र झाला भूतात कोणी रे आनंदा, कोणी रे आनंदा, कोणी रे आनंदा. नम्रता, नम्र झाला होता आणि त्याने कोंडिले अनंता, आहे का नाही. म्हणून नम्र होऊन असणार त्या ठिकाणी साधूचं दर्शन जीवनामध्ये घडलं रे घडलं. देवाची प्राप्तता होते बाबा. हे बघा, देवाची प्राप्ती होईलच होईल, पण तुम्हाला असणार त्या ठिकाणी प्रपंचात सुद्धा काही कमी पडणार नाही साधूचं दर्शन झाल्यावर बाबा. त्याचं नव्हतं होईल. ऐका.